तर मुळात जर अति टोकाचा राग येत असेल तुम्हाला, तर त्याच्यावर निश्चित आपण काही गोष्टी डोळे उघडे ठेवून त्याच्यावर काम केलं पाहिजे. स्वतःवर काम केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याला राग नेमका आलाय, तो कुठल्या गोष्टीचा आलाय, ह्याच्यावर नंतर विचार करायला पाहिजे. त्याला आम्ही थॉट जर्नलिंग म्हणतो, की ज्या घटना घडून गेल्या, की ज्याच्यात आपल्याला खूप तीव्र स्वरूपाचा राग आला, तर नेमकं कारण काय होतं? त्याच्यामागे आपण विचार काय करत होतो? म्हणजे बऱ्याचदा घटना एक असते, त्याच्यामुळे परिणाम हे होतात. म्हणजे तो माझ्याशी ओरडून बोलला, मग मला राग येणारच, असं आपल्याला मनातल्या मनात वाटत असतं. पण त्याच्यात खूप महत्वाचा काय म्हणतो आपण त्याला, आपले विचार काय आहेत त्याबद्दल, ह्याचा खूप महत्वाचा वाटा असतो, जी आपली रिएक्शन मॉड्युलेट करतं. म्हणजे एखाद्या माणूस आपल्यावर रागवला, तर आपण काय म्हणतो, मी हे सहनच नाही करू शकत. आपण जेव्हा सहनच नाही करू शकत अशी एखादी गोष्ट म्हणतो, तेव्हा रागही तेवढ्या तीव्रतेचा येतो. ह्या उलट आपण म्हटलं, की मला समोरचा जो बोलतोय, ते मला पटत नाहीये, मला आवडत नाहीये. पण मला हेही माहितीये तो त्याच्या बुद्धीनं बोलणार आहे. पण मला काय करायचंय, मी किती राग करायचा हे मला ठरवता येतंय. असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती रागाची तीव्रता कमी होते.